जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पाटील. एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे. इथून सुरू झालेला भाजपाचा प्रवास फोडा आणि राज्यकारापर्यंत कधी येऊन पोहोचला हे आपल्याला समजलंच नाही. हिंदू म्हणून एकत्र या आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी, स्वतःच्या संस्कृतीच्या रक्षणासाठी आणि या जिहादी आक्रांतांपासून स्वतःला वाचवण्यासाठी भाजपाला सत्तेमध्ये आणा. हे करत असताना हिंदू म्हणून तुम्हाला एकत्र राहणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. असं एक गाजर किंवा लॉलीपॉप आपल्याला देण्यात आलं. भाजपाचा एक कोर मतदार आहे, जो भाजपाला मत देतो, भाजपा सोडून इतर कुठेही जात नाही. त्याला कारण असं आहे की त्याला रस्त्यावर उतरून संघर्ष करायचा नाहीये, कारण की त्याच्याकडे तसं उपद्रव मूल्य नाही. काही संस्काराचा प्रश्न आहे, काही परिस्थितीचा प्रश्न आहे. तो मिडल क्लास आहे, मध्यमवर्गीय आहे, तो टॅक्स पेयर आहे, करदाता आहे. त्याच्यामुळे त्याला असं वाटतं की त्याच्या मताचा अधिकार वापरून तो सत्तेमध्ये अशा सरकारला आणेल की जे म्हणजे सज्जनांची मांदी आडी तिथे असेल आणि संत सज्जनांची, साधू लोकांची, किंवा ज्याला आपण म्हणतो समाजाचा एक असा घटक, ज्या घटकाला कोणाशी काही देणं घेणं नाहीये, जो सरळ मार्गी आहे, जो पापभीरू आहे, त्या घटकाला संरक्षण मिळावं यासाठी तो प्रयत्नरत आहे. त्याच्या मुलांना नोकरी मिळाली पाहिजे, त्याला काही बेसिक सुखसुविधा मिळाल्या पाहिजेत आणि सोबत सुरक्षा मिळाली पाहिजे. यामध्ये मूलभूत सुखसुविधांचा त्याने कधीचा त्याग केलाय, तिथे त्याने कधीच कॉम्प्रोमाइज केलेला आहे. पण त्याच्या आया बहिणींची सुरक्षा, त्याच्या अस्मितेची सुरक्षा, त्याच्या प्रथा पद्धती परंपरांची सुरक्षा मात्र त्याच्यासाठी त्याने भाजप सरकारला मत दिलं की त्याला हिंदू म्हणून जगायचं आहे, त्याला पलायन करायचं नाहीये. त्याला कैरानातून पलायन त्याने केलंय, त्याने काश्मीरमधून केलंय, त्याला पश्चिम बंगालची परिस्थिती माहित आहे, त्याला केरळची परिस्थिती माहित आहे. 8 राज्यांमधला हिंदू अल्पसंख्याक झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या हिंदूंनी ज्या सरकारला निवडून दिलेलं आहे ती कुठल्या बेसिसवर निवडून दिलेलं आहे, तर ह्या सगळ्या त्यांच्या बेसिक प्रश्नांच्या आधारे त्यांना निवडून दिलेलं आहे. पण निवडून आल्यानंतर सरकार काय करते, तर लांगुल चालन करतंय अशा घटकांचं जे घटक भाजपाकडे ढुंकूनही पाहत नाही. पण असं याच्यात असं मत नाहीये की बाबा ज्यांनी आपल्याला मतदान दिलं त्याचं कल्याण व्हावंच नाही. त्यांचंही कल्याण झालं पाहिजे, कारण की भारतामध्ये कसं आहे, सार्वभौमत्व आहे, सर्व पंथ समभाव आहे, वगैरे वगैरे आपण म्हणतो. त्या अधिकाराने प्रत्येकाचं कल्याण झालं पाहिजे, प्रत्येकाचा विकास झाला पाहिजे. पण तो विकास करत असताना आपण कुठल्या एका घटकावर प्रमाणाच्या बाहेर अन्याय करतोय का, अत्याचार करतोय का, किंवा कोणाला खूप जास्त गृहीत धरतो का, टेकन फॉर ग्रँटेड घेतो का, हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. मोदींची भाषणं मला व्यक्तिशः आवडत नाही असं म्हटल्यावर बऱ्याच लोकांना राग येतो. आता नाही आवडत तर नाही आवडत. एका मोठ्या नेत्यासोबत भाजपाच्या त्याच्यावर माझं खूप आर्ग्युमेंट झालं होतं. अरे नाही आवडत बाबा, मला ते नाटकी वाटतात, ती भाषणं मला नाटकी वाटतात. त्यांच्यामध्ये तुम्ही, आणि वास्तविक पाहता जेव्हा आपण राहुल गांधींना नावं ठेवतो, म्हणजे एप्स्टीन फाईल्समध्ये तर त्याचा उल्लेखच मुळात होपलेस एमेच्युअर म्हणून केलेला आहे. अशा व्यक्तीला म्हणजे आपल्याकडे एक स्ट्रॉंग विरोधक नाहीये. म्हणून जे माझं नेहमीच वाक्य असते की बाबा अन्न गोड लागत नाही म्हणून आपण शेण खात नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे राहुल गांधीच्या तुलनेत एक असा व्यक्ती आहे की जो हुशार आहे, की जो हे ज्याची निर्णय क्षमता खूप चांगली होती. आतापर्यंत आम्ही खूप मानलं, पण भाषणं मला आवडत नाहीत व्यक्तिशः मी सांगतो. त्या भाषणांमध्ये एक गोष्ट जी मला खूप जास्त खटकली, ते म्हणजे मेरे दलित भाई को गोली मारने से पहिले मुझे गोली मारो. किती नाटकी वाक्य आहे हे. लांगुल चालनाची परिसीमा आहे. कोण तुला गोळी मारण, कशाला गोळी घालल, काय संबंध, आणि कोण येईन समोर की बाबा मला दलिताला गोळी घालायची म्हणून तुला, तू ये आता समोर म्हणून. प्रत्येक शहरामध्ये जाऊन माझं या शहराशी जुनं नातं आहे आणि ते ड्रॅमॅटिक बोलणं आणि ते, हा ठीक आहे, तुम्ही जेव्हा राहुल गांधीची इज्जत काढता किंवा त्याला मूर्ख म्हणता किंवा त्याला मानणाऱ्या लोकांना मूर्ख म्हणता, तर तुम्ही काही खूप जास्त हुशार आहात अशातला भाग नाहीये, जर तुम्हाला अशा पद्धतीच्या भाषणांनी तुम्ही एंटरटेन होत असाल तर. या भाषणांप्रमाणेच बालिश निर्णय किंवा याहीपेक्षा अत्यंत खालच्या प्रतीचे निर्णय भाजप गव्हर्नमेंट आपल्याला घेताना दिसत आहे. रोहतकमध्ये 800 पैकी 4 मार्क मिळालेल्या पोराला जर का सरकारी सीट मिळते ऑर्थोपेडिशियनसाठी आणि गायनॅकसाठी त्याला 40 मार्क्स हवे असतात, 40 अशा पद्धतीचे मार्क्स मिळून जर का आम्हाला या देशामध्ये डॉक्टर घडवायचे आहेत, आणि ही गोष्ट, ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे, ही गोष्ट जर का मोदी अभिमानानं सांगत आहेत की मेडिकलमध्ये आम्ही आरक्षण, रिझर्वेशन अशा पद्धतीने लागू केलेलं आहे, पीजी नीटसाठी आम्ही अशा पद्धतीने मार्कांचं हे केलेलं आहे की आम्ही SC ST OBC साठी -40 पर्यंत त्यांनी कट ऑफ आणलेला आहे. ही गोष्ट अभिमानाची आहे का? ही अभिमानाची गोष्ट आहे का? या देशामध्ये निदान काही क्षेत्र तरी तुम्ही असे सोडा की जिथे खरोखर मेरिटची गरज पडेल. लोकांचं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांच्या पोटामध्ये कात्रा राहणार नाहीत, निदान कापसाचे बोळे राहणार नाहीत, अशी तरतूद या सरकारने करावी, एवढी आपण माफक अपेक्षा गव्हर्नमेंट कडून करू शकत नाही का?
वरून ज्या पद्धतीने हे लांगुल चालन ज्या झपाट्याने ज्या दिशेने जात आहे त्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर युजीसीचं जे बिल आणलंय आणि ज्या लोकांना शोषित वंचित म्हणून मोदी छाती ठोकून छाती पिटून जे मोदी विधवा विधवा विलाप करतात त्या शोषितांची परिस्थिती काय आहे या देशामध्ये. ते रोज उठसूट पोरी मागतात जनरल कॅटेगरीच्या लोकांना. तुमच्या पोरी द्या, झोपवायला द्या, वागवायला द्या, ठेवायला द्या, अशा पद्धतीची भाषा त्यांची आहे. आज एका पत्रकाराला मारहाण केली परवाला भीम आर्मीच्या लोकांनी. प्रश्न विचारांना मारहाण केल्या जाते विचारणाऱ्यांना. एका महिला पत्रकार सोबत त्यांनी असभ्य वर्तवणूक केली. ते सुद्धा बातमी तुम्ही बघितली असेल. युजीसीच्या संदर्भात आजच कॉलेजेसमध्ये राडे सुरू आहेत, आजच मारामारी सुरू आहेत. ते तर भलं होते सुप्रीम कोर्टाचं ज्याने त्याच्यावर स्टे आणला, पण त्या सुप्रीम कोर्टाच्या जज बद्दल ज्या पद्धतीचे स्टेटमेंट देण्यात आले त्या स्टेटमेंटवर एकही कारवाई प्रशासनाने केली नाही. पण अजित भारती जेव्हा सीजीआय गवईच्या विरोधात बोलले होते तर 55 केसेस जवळपास त्या व्यक्तीच्या विरोधात ठोकल्या गेल्या. आज अशाच कित्येक साऱ्या गोष्टी आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने एक महिला पोलीस अधिकाऱ्याचा मी एक व्हिडिओ पाहिला की तिने चापट मारली आहे एका ड्रायव्हरला आणि त्याचं लायसन हिसकलेलं आहे, त्याच्या अंगावर चवताळून गेली. पोलिसांच्या अॅट्रॉसिटीजच्या पोलिसांच्या अन्यायाच्या आपण हजारो व्हिडिओज रोज पाहतो. पण हे पोलीस गपगार बसलेले असतात जेव्हा काही विशिष्ट समुदायाची लोक तिथं जाऊन त्यांच्या छातीवर थया नाचत असतात, त्यांना असे बोट दाखवून चॅलेंज करत असतात, त्यांना तिथं बसू ते शांततेने ऐकत असतात. त्याला जे म्हणतात त्याला न्यूसन्स पॉवर म्हणतात, उपद्रव मूल्य म्हणतात. संविधान बचावचा टॅग घेऊन तुम्ही जर का एका विशिष्ट रंगाचा झेंडा घेऊन गेलात तर पोलिसांची फाटून चौदा होते, हे आपण बघतोय. आणि ज्या लोकांना आपण शोषित म्हणतोय त्यांची भाषा शोषित असल्याची आहे का. एका थुकरट बिग बॉस सारख्या शो मधली एखादी कुठली तरी पोरगी उठते आणि तलवारीनं कापून काढायची भाषा करते आणि तिला बिग बॉसच्या घरातून काढलं म्हणून रितेश देशमुख पासून तर त्या बिग बॉसच्या सगळ्या याला टीमला धमक्या देण्यात येतात की आता मी रस्त्यावर फिरू देणार नाही आणि हे शोषण आहे आणि अन्याय. कुठल्याही गोष्टीसाठी साध्यातल्या साध्या गोष्टीसाठी तुम्ही अॅट्रॉसिटी टाकण्याचा विषय करता. एखाद्या नेत्याच्या तोंडून अनावधानानं जर का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करायचा राहिला किंवा तिथे जाऊन तिथं पुष्पहार अर्पण करायचं राहिलं किंवा मानवंदना द्यायची राहिली तर तुम्ही अॅट्रॉसिटीच्या गोष्टी करता. अशा पद्धतीची भाषा वापरता, रोज देवी देवतांची चिकित्सा करता, धर्मग्रंथांची चिकित्सा करता, खालच्या भाषेत करता. तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या बायकोवर बलात्कार करण्याची भाषा करता, तसं आव्हान समाजाला करता. आणि हा शोषित घटक, या शोषित घटकासाठी गोळी खाण्याची मानसिकता ठेवत असलेले मोदी आणि त्यांचे समर्थक खास करून महाराष्ट्रातला एक मोठा वर्ग आणि त्याच्यातले तेच ब्राह्मण वर्ग. किती निर्लज्जपणाचा कळस की सगळेच ब्राह्मण तसे नाही आहेत. बरेच ब्राह्मण आजही स्वाभिमानी आहेत, त्यांना आजही पाठीचा कणा त्यांचा ताठ आहे. पण पाठीचा कणा गमावून बसलेले कणाहीन ब्राह्मण पण मला बरेचसे पाहायला भेटतात की त्यांना थोडीशी लाजही वाटत नाही की साला आपल्या पोरीबद्दल इतक्या गलिच्छ टिप्पण्या होत आहेत आणि आपण कुठल्या लोकांचं समर्थन करतोय. लाज. मराठ्यांबद्दल तर मला अपेक्षाच नाही आहे काही. त्यांच्याबद्दल तर मला असं वाटतंय की बाबा लक्ष्मण मानेनं सुद्धा आमच्या मराठ्यांच्या पूर्वी नाचवायची भाषा केली होती, तेव्हा सुद्धा 53 लोक सुद्धा जमले नव्हते त्याच्या विरोधात. ही परिस्थिती सगळ्याच समाजांची आहे की तुम्हाला वरून सांगण्यात येतं की कुठं तापायचंय कुठं नाही तापायचंय. राजकीय पक्षांच्या दावणीला बांधलेले आहेत आपले समाज. क्षत्रिय समाज असो, मराठा समाज असो, म्हणजे क्षत्रिय असो, ब्राह्मण असो, वैश्य असो, हे राजकीय पक्षांच्या दावणीला बांधलेलं आहे. जे की कोर वोटर आहेत भाजपाचे, जे भाजपाला डोळे झाकून मत देतात ती लोक. आणि एवढं करूनही मोदींबद्दल काय भाषा आहे. प्रकाश आंबेडकरांचं अलीकडचं स्टेटमेंट आहे. काय स्टेटमेंट आहे की फुले शाहू आंबेडकरवादी मी त्यालाच मानेल की जो हे 3 लोकांना शिवाय देईल. मोहन भागवत, दुसरं म्हणजे अमित शहा आणि तिसरं म्हणजे नरेंद्र मोदी. आणि मग त्याच्या खालच्या कमेंट बघा, यांच्या आयांचा उद्धार केलेला आहे त्या कमेंट्समध्ये. तुम्ही काहीही बोलू शकता, तुम्ही कशाही पद्धतीचं स्टेटमेंट देऊ शकता, तुम्ही कोणाच्याही कबरीवर जाऊन तुम्ही फुलं वाहू शकता, औरंगजेबाचं तुम्ही उदात्तीकरण करू शकता, त्याच्या विरोधात बोलणाऱ्यांची थोबाडं फोडल्या जातात, लहान लहान मुलांच्या धिंड काढल्या जातात, लहान लहान मुलांच्या. त्यांना आंबेडकर चौकामध्ये नेले जाते, त्यांना नाक रगडायला लावल्या जाते, तिथं माफी मागायला लावली जाते. प्रत्येक ठिकाणी ही दहशत, हा आतंक, हा दरारा चालू आहे आणि हे शोषित आहे. आणि या शोषितांसाठी आमच्या मोदींना छातीवर गोळी खायची आहे. माझे जवळच्या लोकांना माझं हेच सांगणं आहे की इतकं मोदी प्रेम, इतकी आंधळी भक्ती, इतकी अंधभक्ती ठीक नाहीये. ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे ती गोष्ट जर का आमचे मोदी जर का मीडियामध्ये येऊन जर का चांगल्या पद्धतीनं सांगत असतील की अभिमानानं सांगत असतील, खरोखर हा देश विश्वगुरु बनणार आहे का. 4 मार्कात घेऊन जर कोणी ऑर्थोपेडिशियन होत असेल तर हा देश विश्वगुरु बनणार आहे का. प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर का तुम्हाला उद्या चालून आरक्षण आणायचं आहे तर हा देश विश्वगुरु बनणार आहे का. आज जर का सवलती, आरक्षण याच्या भरोश्यावर जर का हा देश चालणार असेल,
सार्वजनिक संपत्तीचं समान वाटप करा आणि रोटी बेटी व्यवहार करा. ब्राह्मणांच्या मुलींना, क्षत्रियांच्या मुलींना ऑब्जेक्टिफाय केल्या जात आहे. वस्तू विनियोग पद्धती म्हणून त्यांचा वापर त्यांच्याकडे बघितल्या जाते, त्यांना मागितल्या जाते. अरे त्या वस्तू आहेत का? तुमच्या बापाची ठेव आहे का? तुमच्या बापाची पेंट आहे का? पण असे वाक्य वापरणाऱ्यांच्या विरोधात कारवाई होत नाही आमच्या देशामध्ये. इथे मुख्यमंत्र्याच्या बायकोवर बलात्कार करण्याचं आवाहन करणाऱ्या महिला सुद्धा मोकाट फिरती आहे जर का ती, आणि मारून टाकन कापून टाकन म्हणणाऱ्या महिलेला सुद्धा जर का ताकदीने समर्थन मिळत आहे. हा देश विश्वगुरु बनणार आहे की अराजक बनणार आहे? आणि याच्या विरोधात भाष्य करणाऱ्या पत्रकाराला मारहाण होत असेल, याच्या विरोधात भाष्य करणाऱ्या अजित भारती, त्यांची आई वारलेली असताना सुद्धा त्यांच्यावर केसेस टाकल्या जात असतील, त्यांची सुद्धा आई वारली. आणि या यंत्रणेच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये सर्व समाजता आहेत, पण भाजपाचा आयटी सेल जर का उभा राहत असेल तर खरोखर माझा देश विश्वगुरु बनणार आहे का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. हा प्रश्न आपण मत देताना ज्या लोकांना दिले त्या लोकांना आपण विचारला पाहिजे. मान्य आहे की बाबा अपोजिशन मूर्ख आहे, अपोजिशनकडे नेता नाहीये, ताकदीचा नेता नाहीये, प्रादेशिक पक्ष जवळपास संपलेले आहेत, संपल्यात जमा आहेत. अशा वेळी आपल्याला शेण खाणार नाही आपण, भूक लागलेली आहे म्हणून, अन्न गोड लागत नाही म्हणून, पण आपण उपाशी राहण्याचा निर्णय घेऊ शकतो. हे या सरकारने लक्षात घ्यावं की तुम्ही आम्हाला गृहीत धरू शकत नाही, आम्ही तुमच्या दावणीला बांधलेले नाहीये, हे या सरकारनं लक्षात घ्यावं. आणि अशा वेळी जेव्हा तुम्ही मुसलमानांना अधिकाधिक सशक्त बनवत आहात, तुम्ही मुसलमानांसाठी अधिकाधिक योजना, कोणाची माय व्याली नाही मुसलमानांच्या विरोधात एक शब्द बोलायची, कोणाची. तुम्ही मुसलमानांना तलवारीनं कापायची गोष्ट करू शकत नाही. तुम्ही मुसलमानांच्या कुठल्या नेत्याला किंवा पैगंबरला व्यासपीठावरून शिवाय देण्याची गोष्ट करू शकत नाही. ते सरतनसे जुदाच आहे तिथे. मुसलमान या देशामधला सगळ्यात सशक्त घटक आहे, सगळ्यात शक्तिशाली घटक आहे. आणि या जगामध्ये शक्तीची उपासना केली जाते. आपण सगळे शक्तीचे उपासक असतो, प्रत्येकाला कुठे ना कुठे शक्ती हवी असते. लाचार आणि खालच्या मानेने त्याला जगायचं नसतं. आज जर का हिंदू धर्मामध्ये राहून तुम्हाला जर का तुम्ही मत दिलेल्या लोकांनी जर का तुमच्या छातीवर ते थया नाचत असतील आणि तुम्ही लाचारीनं जगत असाल तर एमआयएम सारखा पक्ष सत्तेत असलेलं काय वाईट आहे? किंवा देशांमध्ये मुसलमानांची संख्या वाढून किंवा संपूर्ण देश इस्लामिस्ट झालेला काय हरकत आहे? जर का तुम्ही तुमच्याच देशातल्या तुमच्याच गद्दारांसोबत तुम्ही जर का फाईट करू शकत नसाल, तुम्ही लढू शकत नसाल, तुम्ही तिथे जर का शस्त्र टाकत असाल, तुम्हाला तिथे जर का वरिष्ठांचा आदेश येत असेल की बाबा इथं गप्प राहा, इथं काही बोलायचं नाही आहे, इथे अमक्या एका व्यक्तीचा अपमान चिकित्सा होता कामा नाही, महामानवाची चिकित्सा होता कामा नाही, तिथे तुम्हाला गप्प राहायचं आहे, तिथं तुम्हाला जर का अशाच पद्धतीने शिकवल्या जात असेल, जर का एखादा एक ट्विटर हँडलर जर का येत आहे समजा एक्स हँडलर आणि तो म्हणतोय की बाबा या देशामध्ये खरोखर स्त्री शिक्षणाची सुरुवात कुठे झालेली याची आपण चिकित्सा केली पाहिजे, पण तसं म्हणणाऱ्याला जर का इथला मुख्यमंत्री, हे तेच मुख्यमंत्री ज्यांच्या बायकोच्या बलात्काराचं आवाहन केलेलं आहे, ते मुख्यमंत्री जर का म्हणत असतील की बाबा त्या व्यक्तीला फाशी देण्यात यावी, आणि तेच मुख्यमंत्री जर का औरंगजेबाची कबर पुजणाऱ्या व्यक्तीबद्दल म्हणत असतील की आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे आणि कबरीवर फुलं वाहणं म्हणजे गुन्हा नाहीये, तर त्या मुख्यमंत्र्यांचं गृह खातं नेमकं काय करतंय? आणि हे गृह खातं नेमकं काय करतंय की जेव्हा या गृह खात्याला असे करून जर का काही लोक फक्त झेंडे घेऊन येतात आणि बोलतायत, तुम्ही त्याच्या रंगाला जर का घाबरून तुमचं गृह खातं जर का गप्प बसत असेल तर हे गृह खातं आमचं संरक्षण करणार आहे का? हे गृह खातं सामान्य करदाता हिंदूंच्या छताळ्यावर पाय देण्यासाठी, त्यांना चुरगळण्यासाठीच तुम्ही बनवलेलं आहे का? हा प्रश्न आमच्या मनात निर्माण होतो. या प्रश्नाचं उत्तर कुठलाही भाजप समर्थक देऊ शकत नाही आजच्या तारखेत. भाजप हा षंडांचा पक्ष झालेला आहे आणि नपुंसकतेच्या बद्दल इतके टिमके मिरवणारे आणि हो आम्ही हाणगे आहोत हे छाती ठोक अभिमानानं सांगणारा हा जो पक्ष आहे, त्या पक्षाला तिलांजली हिंदूंनी दिलेली बरी. आणि याला पर्याय जर का उभा राहत नसेल तर एक लक्षात घ्या, आपण लढून मारणारी लोक आहोत, आपण जोहार करणारी आपली परंपरा आहे, आपण याच्यात भलेही मिळो तरी चालत, पण ह्या भामट्यांना परत आम्ही सत्तेत येऊ देता कामा नये अशी जर का प्रतिज्ञा आम्हाला घ्यायची जर का गरज पडत असेल, अशा पद्धतीने जर का हा भाजपाने थैथयाट लावला असेल आणि हा जर सत्तेचा माज त्यांना आला असेल तर त्यांनी लक्षात घ्यावं की भारत मातेची कूस वांज झालेली नाहीये. असे 100, 150, 2000 मोदी या मातीतून निघू शकतात आणि तुमचे राख रांगोळी करू शकतात. अजूनही शंकराचार्य जिवंत आहेत, अजूनही परंपरा जिवंत आहे, अजूनही गाथा आहे, अजूनही ज्ञानेश्वरी आहे, अजूनही ते क्षात्रतेज आहे, अजूनही ते क्षात्रबल आहे, अजूनही ते ब्रह्मतेज आहे, अजून ते ब्रह्मबल आहे, जे या देशाचं पुनरुत्थान, या देशामध्ये परत धर्माची पुनर्स्थापना करू शकते. कुठल्या एका हिरवी पाचर, वेगवेगळ्या रंगाची पाचर मारलेल्या कुठल्याही एका पक्षाच्या भरवशावर आमचा हिंदू धर्म आज टिकलेला नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावं. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.